नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। मित्रांनो, यामध्ये 3 महत्त्वपूर्ण घोषणा कोणकोणत्या केल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ करता माहिती सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिली घोषणा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 मध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे। आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम लवकरात लवकर देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, दुसरी घोषणा काय करण्यात आली आहे ते पहा। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,732 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ दिला आहे। परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,46,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे। या 6,46,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, तिसरी घोषणा काय करण्यात आली आहे ते पहा। शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान योजना यावर्षी सुरू केली आहे। केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात। त्यातच राज्य शासनाने आणखी 6,000 रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे। या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्य शासनाच्या या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या टप्पा म्हणून 1,720 कोटी रुपये इतका निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे आणि आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का नाही, तुमचे मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।